नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहत अॅनालायझर. शरद पवारांच्या कालच्या एका सभेतील विधानानंतर पुन्हा एकदा शरद पवारांच्यावरती टीका केली जाऊ लागली आहे. शरद पवारांनी सांगितलं की मी जन्मताक्षणी माझी आई मला तिसऱ्याच दिवशी सभागृहात घेऊन गेली होती, म्हणूनच या सभागृहात येण्याचं भाग्य मला लाभलं. म्हणजे सभागृहात जाण्याचं बाळकडू शरद पवारांच्याकडून त्यांच्या आईच्या रूपानंच मिळालेलं होतं आणि त्यामुळे शरद पवार वेगवेगळ्या सभागृहामध्ये वेगवेगळी पदं भूषवत आहेत. मी तुम्हाला बातम्याही दाखवतोय. लोकसत्तानी खास करून यावरती विशेष बातम्या केलेल्या आहेत. अर्थात शरद पवारांचा जन्म 1940चा आहे, त्यामुळं 1940 साली शरद पवार आपल्या आईसोबत कोणत्या सभागृहात गेले होते असा प्रश्न काही लोक फेसबुकवर ट्विटरवरती विचारत आहेत. त्या प्रश्नाचंही उत्तर द्यायचं आहे. शरद पवार सगळंच काही खोटं बोलत नाहीयेत, हेही 100% खरं आहे. शरद पवार काही गोष्टी चुकीच्या सांगतायत. अर्थात वयाची 80 वर्ष उलटल्यामुळं 80 वर्षापूर्वी घडलेली घटना कदाचित पुसटशी आठवत असावी, त्यामुळेच पवार अशा या घटनेच्या मध्ये गडबड करत असावे. शरद पवार म्हणाले की मी जन्मल्याच्या तिसऱ्याच दिवशी माझी आई मला सभागृहात घेऊन गेली होती. पहिला प्रश्न, सभागृह कोणतं तुम्हाला माहित असू द्या. 28 रुपये शेतसारा जे भरतात अशा लोकांना मतदानाचा अधिकार घेऊन जिल्हा परिषदांच्या ऐवजी लोकल बोर्ड अशी एक बॉडी एकेका जिल्ह्यावरती होती. त्यावेळेला पुणे जिल्ह्यामध्ये 50 सदस्य लोकल बोर्डावर निवडून यायचे. काँग्रेसच्याकडून 36 सदस्य त्यावेळी लोकल बोर्डावर निवडून आलेले होते, ज्यावेळी पवारांच्या मातोश्री शारदाबाई गोविंदराव पवार या लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. हेही तितकंच खरं आहे की लोकल बोर्डाच्या सदस्यांपैकीच्या त्या एकमेव महिला सदस्य होत्या ज्या नियमितपणे लोकल बोर्डांच्या बैठकीला हजर राहत होत्या. 1938 ते 1947 स्वातंत्र्याच्या आधीपर्यंत अशा सलग शारदाबाई गोविंदराव पवार या लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. जवळपास 13-14 वर्ष शारदाबाई या लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे ही माहिती खरी आहे जी पवार सांगतायत. विनाकारण पवारांना ही माहिती खोटी सांगितली म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये कुठलं आलंय सभागृह, त्या कुठे घेऊन गेल्या होत्या, हे असलं काहीही बोलू नका, हे खोटं आहे. 1938 ते 1947 या कालखंडामध्ये शारदाबाई गोविंदराव पवार या पुणे लोकल बोर्डाच्या एकमेव महिला सदस्य होत्या, हे 100% सत्य आहे. आता पुढे जाऊया. पण जेव्हा ही बातमी व्हायरल होतीये की शरद पवारांना जन्मल्याच्या तिसऱ्याच दिवशी त्यांच्या मातोश्री सभागृहामध्ये घेऊन गेल्या होत्या, त्यामुळं शरद पवारांना हे भाग्य मिळालं असं स्वतः शरद पवार पुण्यातल्या भाषणामध्ये सांगतायत. त्याबाबतची काही पडताळणी करणं आवश्यक आहे. 1938 ते 1947 या कालखंडामध्ये शरद पवारांच्या मातोश्रींना 4 मुली आणि 2 मुले इतक्यांचा जन्म झालेला होता. इतकी लेकरं झालेली होती, 6 लेकरं झालेली होती 1938 ते 1947 ज्या काळात त्या लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. म्हणजे स्वाभाविक आहे की त्या लोकल बोर्डाच्या मीटिंगला आपल्या अपत्याला घेऊन जात असतील. आता थोडीशी करेक्शन आहे, जिथे पवार काहीतरी सांगताना चुकताय त्याची जाणीव होतीये आणि ते काय आहे जरा नीट तपासून बघूया. यासाठी वेगळा कुठला संदर्भ घेण्याची गरज नाही आहे. पवारांच्याच एका दैनिका, पवारांच्याच मालकीच्या असलेल्या म्हणजे पवार परिवाराच्या मालकीच्या असलेल्या दैनिकामध्ये ही माहिती छापून आलेली आहे. सरोजनी नावाच्या एक लेखिका आहेत ज्यांनी हा लेख लिहिलेला आहे. तोही मी तुम्हाला लेख दाखवतोय. सरोजनी चव्हाण असं त्यांचं नाव आहे. त्यांनी हा 19 साली लिहिलेला म्हणजे 4 वर्षापूर्वी प्रकाशित झालेला हा सकाळ मधला लेख आहे, ज्यात या सरोजनी चव्हाण लिहितात. तोही भाग तुम्हाला मी दाखवतोय, त्याच्यावरती अंडरलाईन करून दाखवतोय. 7 महिन्याच्या गर्भवती असेपर्यंत 7 महिन्याच्या गर्भवती असेपर्यंत शारदाबाई पुण्याच्या बैठकीला बारामतीवरून जात असत. त्यावेळेला कोळशाची गाडी होती आणि ती एकच गाडी, खासगी गाडी बारामतीवरून पुण्याला येत होती आणि त्या गाडीनं त्या प्रवास करत होत्या.
ठिकाण पुढचं अंतर रिक्षाचे टांग्याचे पैसे वाचवून त्या पायी पायी जात होत्या, हेही त्या लेखामध्ये लिहिलेलं आहे. पण त्यात लिहितायत त्या की 7 महिन्याच्या गर्भवती असेपर्यंत त्या बैठकांना हजर राहत असत आणि पुढे मूल 2 महिन्याचं झाल्यानंतर त्या परत बैठकीला जायला सुरुवात करत. अर्थात त्यात 2 महिलांचा उल्लेख देखील आहे की बैठकीला आज जाताना त्या मूल सांभाळायला कुणासाठी ठेवून जात, कुणाजवळ ठेवून जात, तोही त्याच्यामध्ये त्या लेखामध्ये उल्लेख आहे. म्हणजे सभागृहात जाण्यापूर्वी त्या मूल एका महिलेकडं सांभाळायला देत असत आणि मग आज जात असत. एक गोष्ट आहे, 7 महिन्याचं गर्भवती ते मूल 2 महिन्याचं होईपर्यंत आपल्याकडे 1.25 महिना शक्यतो बाळांत बाई बाहेर पडत नाही. आणि हा काळ तर स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे. त्यामुळं आत्ताही आपण 1.25 महिने झाल्याशिवाय बाळांत बाईला घराच्या बाहेर पडू देत नाहीत, कारण तेवढी काळजी बाळांत स्त्रीची घेतली पाहिजे. वात नाही झाला पाहिजे, बाकी आजार नाही झाली पाहिजे, याची काळजी घेतली जात होती. म्हणजे लोकल बोर्डाच्या दर महिन्याला होणाऱ्या एकाच दिवशी 2 मिटिंगा, म्हणजे एक लोकल बोर्डाची पूर्ण सदस्यांची बैठक आणि दुसरी व्हायची ती म्हणजे वेगवेगळ्या समित्यांची बैठक. अर्थात शारदाबाईंनी बांधकाम समितीवर पण काम केलेलं आहे, त्यामुळे त्या या वेगवेगळ्या मिटिंगना हजर राहत होत्या. पण 7 महिन्याचा गर्भ झाला की पुढची 2 महिने आणि काही दिवस त्या बैठकीला जात नसत आणि मूल 2 महिन्याचं होईपर्यंत त्या बैठकीला जात नसत. म्हणजे जवळपास 4 महिन्यांच्या बैठका या काळामध्ये शारदाबाई अटेंड करत नसत. आता 4 मुली आणि 2 मुले या काळातला 6 मुलांच्या बाळांपणाचा विषय गृहीत धरला तर त्यांच्या एकूण कारकिर्दीतल्या 24 महिन्यांच्या बैठका शारदाबाईंनी अटेंड केलेल्या नाहीत, हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे शरद पवारांचा जो दावा माध्यम जोरकसपणे सांगतायत की शरद पवार 3ऱ्या दिवशीच आईसोबत सभागृहामध्ये गेलेले होते, जन्माच्या 3ऱ्या दिवशी. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये जन्माच्या 3ऱ्या दिवशी सभागृहात जाण्याची परवानगी किंवा घरून तशी परवानगी मिळणं शक्य नसतं, तसं कोणी करतही नाही. त्यामुळं शारदाबाईंचा हा शरद पवारांना जन्माच्या 3ऱ्याच दिवशी घेऊन जाण्याचा दावा तितकासा खरा वाटत नाही. पण सोशल मीडियावर त्या कोणत्या सभागृहात गेल्या असा जो दावा केला जातो आहे तोही खरा नाही, कारण शारदाबाई पवार या लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या, त्या बैठकांना हजर राहत होत्या, त्या आपल्या मुलांना घेऊन जात होत्या. पण 3ऱ्याच दिवशी गेल्याचा जो दावा पवार करतायत तो खोटा वाटतो, कारण त्यात स्पष्टपणे या आधीच्या लेखांमध्ये असा उल्लेख दिसतो आहे जो पवारांच्याच परिवारातल्या दैनिकांच्या मधून केला जातो आहे. अर्थात पवारांना प्रत्येक वेळी तीच माहिती वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याची सवय आहे, त्यामुळे पवार असं करत असतात. पवारांना माहिती बदलण्याची देखील सवय आहे. त्यांनी म्हणजे एक काळ ते स्वातंत्र्यवीर म्हणतात सावरकरांना, पुन्हा माफीवीर म्हणतात. ते त्या मतदारसंघाला जिथे अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या मतदारसंघात पवार असं रोहित पवार असं म्हणायच्या ऐवजी ते म्हणतात की रोहित पवार ज्या मतदारसंघा सदस्य आहेत तिथे अहिल्यादेवींचा जन्म झाला. थोडीशी गडबड करण्याची सवय पवारांना आहे. ते महात्मा फुलेंचा मृत्यू आणि जॉर्ज पंचमचं आगमन याच्यामध्येही घोळ करतात. ती सवय कदाचित विस्मरणाची, कदाचित वय झाल्यामुळे अशी सवय पवारांना असेल. पण 3ऱ्या दिवशी गेल्याचा दावा या आधीच्या लेखामध्ये खोटा ठरतो आहे, जो आताच्या वर्तमानपत्रात छापून येतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.